तर महत्त्वाची बातमी मुंबईतून। दक्षिण मुंबईतला वीज पुरवठा 1 तासानंतर सुरळीत झालेला आहे। मंत्रालयासमोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यातला वीज पुरवठा आता सुरळीत झालाय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर दक्षिण मुंबईतला वीज पुरवठा सुरळीत होण्यात यश मिळालंय। पासून मंत्र्यांच्या घरातील जी बत्ती गुल झालेली होती ती बेडच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने आता पुन्हा एकदा आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ट्रान्सफॉर्मर जे होतं ते स्लिप झालेलं होतं आणि केबलच्या वायरमुळे ही संपूर्ण जी लाईट होती ती गेलेली असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। जवळपास 1 तासभर ही संपूर्ण लाईट जी होती ती गायब असल्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा खोळंबा होत असलेला आपल्याला पाहायला मिळत होता। मंत्रालयाच्या समोर प्रमुख मंत्र्यांची घरं आहेत, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे सुद्धा मंत्री आहेत, शिवाय अनेक कार्यालय आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांचं जे कार्यालय आहे ते याच भागात आहे आणि एकूण 6 ते 7 जे बंगल्या होती त्या बंगल्यांची जी लाईट होती ती गेलेली होती। मात्र बेडच्या कर्मचाऱ्यांनी जे युद्ध पातळीवरती संपूर्ण जे काम होतं ते सुरू केलेलं होतं आणि अखेर 1 तासाच्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा जी लाईट आहे ती सध्या आलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 1 तासानंतर ही लाईट आल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा जे शासकीय काम होतं त्या कामांना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कमलेश डोंगरेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।